फसवणुकीने कुलमुखत्यारपत्र करून त्याद्वारे जमीन त्रयस्थ व्यक्तीला विक्री केली गेली असेल तर ती जमीन परत मिळवता येते का? साठेकट ठरले असता कुलमुखत्यारपत्र फसवून करून घेतले होते. ती जमीन वडिलोपार्जित असल्यामुळे वारसा हक्क म्हणून मुलगा दाद मागू शकतो का? हे व असे अनेक प्रश्न असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. या प्रकरणी 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे साठेकट करून असे म्हणून फसवून कुलमुखत्यारपत्र नोंदवून घेतले, तर नोंदवून घेतलेले कुलमुखत्यारपत्र कशा प्रकारे फसवून घेतले, काय काय घटना घडल्या व कशी नेमकी फसवणूक झाली या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. तरच ते फसवून घेतले असे म्हटले जाते. केवळ तोंडी किंवा मोगम फसवून घेतले असे म्हटल्यामुळे रजिस्टर दस्त रद्द होऊ शकत नाही. त्या फसवणुकीबाबत दस्त नोंदणीच्या दिवशीची त्याआधीची परिस्थिती रेकॉर्डवर आणावी लागते. त्या दस्ताच्या कायदेशीरतेबद्दल प्रश्न उपस्थित करावे लागतात. दस्तातील मजकूर कायदेशीर आहे का ते पाहावे लागते आणि त्या दस्तावरील साक्षीदार सुद्धा महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर फसवून दस्त लिहून घेतला अशी तक्रार कायद्याने चालू शकते. दुसरा प्रश्न म्हणजे त्या फसवून घेतलेल्या कुलमुखत्यारपत्राच्या आधारे त्रयस्थ व्यक्तीला मिळकतीची विक्री झालेली असेल तर काय करावे लागेल? सर्वात आधी आपण त्या खरेदी खताची नोंद सातबाराच्या उतार्यावर होऊ नये म्हणून तलाठी व सर्कल अधिकारी यांच्याकडे हरकत अर्ज देऊ शकता. त्या ठिकाणी सुनावणी होईल. त्यामध्ये आपण आपले म्हणणे देऊ शकता व त्यानंतर संबंधित महसूल अधिकारी हे ती नोंद मंजूर करायची किंवा नाही यावर निर्णय घेतात. आपण त्या रजिस्टर कुलमुखत्यारपत्र दस्ताबाबत व त्या आधारे झालेल्या खरेदी खताबाबत माननीय दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा कुलमुखत्यारपत्र रद्द ठरवून मिळण्यासाठीचा व त्या आधारे झालेले खरेदी खत सुद्धा रद्द करून मिळण्यासाठीचा दावा दाखल करू शकता. बऱ्याचशा अशा केसेसमध्ये कुलमुखत्यारपत्र देणाऱ्याने कुलमुखत्यारपत्र घेणाऱ्याला मिळकत विक्रीच्या अधिकारासह सर्व प्रकारचे अधिकार दिले असे दस्तात नमूद केलेले असते. परंतु मिळकतीची विक्री केल्यानंतर विक्रीच्या आलेल्या पैशाचे काय करायचे याचा कोठेही उल्लेख नसतो आणि कुलमुखत्यारपत्राचा दस्त हा खरेदी विक्रीचा दस्त नाही, ते अधिकारपत्र आहे. त्या कुलमुखत्यारपत्राच्या दस्ताच्या आधारे जेव्हा एखादा व्यक्ती खरेदी खत घेतो तेव्हा खरेदी घेणाराने रजिस्टर कुलमुखत्यारपत्रामध्ये नेमके कोणते अधिकार खरेदी खत लिहून देणारास मिळाले आहेत याची खात्री करावी. तसेच व्यवहारातील पैशाचे कुलमुखत्यारपत्र लिहून देणार व घेणार यांच्यामध्ये काय ठरलेले आहे व त्याचा उल्लेख रजिस्टर कुलमुखत्यारपत्रामध्ये आहे का याची खात्री करावी. संशयास्पदरित्या फसवून नोंदवलेले तसेच कायद्याने आवश्यक असलेला मजकूर त्या दस्तामध्ये नसेल तर अशा प्रकारचे रजिस्टर दस्त सुद्धा माननीय न्यायालयामध्ये रद्द होतात. यानंतरचा प्रश्न असा होता की मिळकत ही वडिलोपार्जित मिळकत आहे, त्यामुळे इतर सहहिस्सेदार हे हिस्सा मागू शकतात का व ते रजिस्टर कुलमुखत्यारपत्र व रजिस्टर खरेदी खत रद्द ठरवून मागू शकतात का? तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की मिळकत वडिलार्जित असेल व त्या कुटुंबातील कर्ता व्यक्तीने म्हणजेच कुटुंब प्रमुखांनी ती मिळकत एकत्र कुटुंबाच्या फायद्यासाठी किंवा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या फायद्यासाठी व कायदेशीर गरजेसाठी विक्री केलेली असेल तर तो व्यवहार हा कुटुंबातील इतर सर्व सदस्यावर बंधनकारक राहतो. परंतु दिलेल्या कुलमुखत्यारपत्राद्वारे विक्री केलेल्या मिळकतीच्या व्यवहारातील रकमेचा फायदा जर कुटुंबाला किंवा कुटुंबाच्या उर्वरित मिळकतींना झालेला नसेल व योग्य व कायदेशीर कारणाशिवाय मिळकतीची विक्री कुटुंब प्रमुखांनी केलेली असेल तर इतर सहहिस्सेदारावर ते दिलेले कुलमुखत्यारपत्र व त्या आधारे झालेले खरेदी खत बंधनकारक होऊ शकत नाही. ते सहहिस्सेदार आपला हिस्सा वाटप करून मिळावा असा वाटपाचा दावा माननीय न्यायालयामध्ये दाखल करू शकतात व त्यामध्ये त्यांना त्यांचे हिस्से मिळू शकतात. आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. आपण हा व्हिडिओ जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा. माहिती आवडत असल्यास या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा.